दारूच्या नशेत बायको झोपली परपुरुषासोबत, नवरा जागा झाला तेव्हा घडले असे महाभयंकर. माणसाच्या हातून अनपेक्षितपणे काहीतरी घडून जाते. आपल्या हातून चूक झाली हे लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. नंतर पश्चाताप करून काहीच उपयोग होत नाही. अशीच एक घटना अमरावतीमध्ये घडली आहे. पोटा पाण्यासाठी परप्रांतातून आलेले जोडपे काम शोधून थकले होते. ते परत गावी जाण्याच्या विचारात असतानाच त्यांना एक तरुण भेटला. त्यांच्यात बोलचाल झाली. तिघे दारूचे व्यसनी असल्याने ते रेल्वे स्टेशन जवळ दारू पीत बसले. त्यातील नवरा दारू जास्त झाल्याने गाढ झोपला. त्याला जाग आले तेव्हा त्याला त्याची पत्नी परपुरुषासोबत झोपलेली दिसली. हे पाहून त्याचे पित्त खवळले. पुढे जे घडले ते विनाशकारीच होते. त्या तरुणाची त्या जोडप्याशी गाठ पडली नसती तर, पती दारूच्या नशेत झोपला नसता तर, नशेत पत्नी दुसऱ्या पुरुषाजवळ झोपली नसती तर, असे अनेक प्रश्न आहेत. पण अगदी सहजगत्या या घटना घडत गेल्या आणि त्यातून खुनासारखा गंभीर गुन्हा घडला. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी त्या क्लिष्ट आणि अचंबित करणाऱ्या घटनेचा तपास पूर्ण केला आहे. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळची वेळ होती. बडनेरा रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या टाकीजवळ एक महिला विवस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची खबर बडनेरा पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य पाहता बडनेरा पोलीस स्टेशनचे पोलीस पथक तात्काळ रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते. पोलीस घटनास्थळ पंचनामा करत असतानाच अमरावती क्राईम ब्रांच युनिट 2 चे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. मृतक महिलेचा चेहरा रक्ताने माखला होता. अंगावर ब्लँकेट तर जवळच रक्त लागलेली वीट पडलेली होती. मृतकाच्या डोक्यातून अजूनही रक्त येत होते. घटनास्थळी मृतकाची ओळख पटवणारा कोणताच पुरावा नव्हता. मृतकाच्या अंगावर ठिकठिकाणी गोंदलेले होते. महिलेवर अत्याचार करून तिचा अज्ञात व्यक्तीने खून केला असावा असा कयास पोलिसांनी लावला. क्राईम ब्रांच आणि बडनेरा पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. अमरावती शहरात मर्डरची मालिकाच सुरू असल्याने घटनास्थळी कोणताच धागा नसताना परत एका खुनाचे तपास लावण्याचे आव्हान पोलिसांच्या समोर उभे ठाकले होते. पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले यांनी सर्व खबऱ्यांना अलर्ट करून या घटनेबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही तपासण्यात येत होते. उत्तरेकडे असलेल्या सीसीटीव्ही मध्ये 2 पुरुष आणि 1 स्त्री जाताना दिसून आले. त्यांच्या हालचालीवरून ते दारू पिल्यासारखे वाटत होते. त्या महिलेच्या अंगावरील पेहराव मृतक महिलेच्या अंगावरील पेहरावासारखा वाटत असल्याने क्राईम ब्रांच टीमने बडनेरा शहरातील रेल्वे स्टेशन नजीकच्या सर्व दारूच्या दुकानाजवळ असलेले सीसीटीव्हीचे फुटेज चेक केले. त्यामध्ये जुन्या वस्तीतील दारूच्या दुकानासमोरील सीसीटीव्ही मध्ये तेच 2 पुरुष व 1 स्त्री दिसून येत होते. त्यामुळे मय स्त्री तीच असावी असा अंदाज लावत सलग 6 तास विविध रस्त्यावरचे सीसीटीव्ही पाहण्याचा सपाटा लावला. क्षणाक्षणाचे सर्व सीसीटीव्ही पडताळणी करून त्यातील एक व्यक्ती निष्पन्न झाला. तो शहरातीलच शेखर उर्फ चंद्रशेखर नारायण चिंचोळकर, वय वर्ष 34, राहणार इंदिरानगर बडनेरा असल्याने खबऱ्याकडून समजले. पोलिसांनी त्वरित दुसऱ्या दिवशी 16 ऑक्टोबर 2024 रोजी शेखरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे घटनेबाबत सखोल विचारपूस केली तेव्हा त्याने 14 तारखेला त्याला एक पुरुष आणि स्त्री शहीद भगतसिंग चौक जुनी वस्ती बडनेरा येथे भेटले. त्यांचे नाव गाव माहिती नाही, पण ते पती पत्नी होते. त्यांना रेल्वे स्टेशन माहित नसल्याने फक्त रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचवले असे तो सांगत होता. शेखर यास मृतक महिला आणि तिच्या पतीचे नाव गाव माहित नसल्याने पोलिसांच्या समोर त्या पुरुषाचा शोध लावणे म्हणजे समुद्रातून शिंपले शोधणे होते. मात्र अमरावती क्राईम ब्रांच युनिट 2 चे पोलीस निरीक्षक अवचार यांनी आरोपी शोधण्याचा जणू विडाच उचलला होता. रात्रंदिवस पोलीस तहानभूक हरवून गोपनीय माहिती गोळा करू लागले होते. त्यांच्या मदतीला आधुनिक तंत्रज्ञानामध्ये पारंगत अधिकारी धावले. गोपनीय माहिती व तंत्रज्ञान यांची सांगड घालून पोलिसांनी काही तासात मृतक महिला ही मध्य प्रदेशातील भागवती लक्ष्मण मरावी, वय वर्ष 34, राहणार पोहणी पोलीस स्टेशन नयनपूर, जिल्हा मंडला येथील असल्याबाबत शोधून काढले. तिचा पती लक्ष्मण मानसिंग मरावी
वय वर्षे 38 याला दिनांक 17 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता अमरावती क्राईम ब्रांचने ताब्यात घेतले. त्याला या घटनेबाबत विचारणा केली असता त्याने आपणच पत्नीचा रागाच्या भरात दारूच्या नशेत खून केल्याचे सांगितले. संशयित आरोपीने खून करण्याचे कारण सांगितल्यावर तर पोलीस क्षणभर स्तब्ध झाले. मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील रहोनी येथील लक्ष्मण मरावी परिवारासह राहायचा. त्याला 16 वर्षाची मुलगी तर 14 वर्षाचा मुलगा आहे. घरात 18 विश्व दारिद्र्य, त्यात रोजगार नसल्याने लक्ष्मण मरावी हा रोजगाराच्या शोधात पत्नी भागवतीसह 9 ऑक्टोबर रोजी चंद्रपूरला आला. तेथे एक दिवस त्याने काम शोधले, परंतु काम न मिळाल्याने दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दोघे पती पत्नी कामाच्या शोधात बडनेरा येथे पोहोचले. ती रात्र बडनेरा रेल्वे स्टेशनवर काढल्यावर दुसऱ्या दिवशी शहरात काम शोधण्यास वणवण फिरू लागले. मात्र 3 दिवस काम शोधल्यावरही त्यांना कुठेच काम मिळत नव्हते. खाण्यास आणि रोज दारू पिण्यास पैसे संपत होते. काम शोधून थकल्यावर आपला गावच बरा म्हणत त्यांनी 14 ऑक्टोबरला परतीचा रस्ता पकडण्याचा एकमुखी निर्णय घेतला होता. रात्री गावाकडे परतत असताना रेल्वे स्टेशनकडे जाताना एका देशी दारू दुकानात दोघा पती पत्नीने दारू विकत घेतली. आता ते दारू पिण्यासाठी जागा शोधू लागले. दरम्यान रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांना शेखर उर्फ चंद्रशेखर हा रिकाम टेकडा दारुड्या शहीद भगतसिंग चौकात भेटला. त्याच्याशी त्या पती पत्नीचे बोलणे झाले. ते दोघे कामासाठी आले, पण त्यांना काम मिळाले नाही, त्यामुळे ते परत जात आहेत. हे ऐकून शेखरने त्या दोघांची समजूत घातली. त्या खचलेल्या पती पत्नीस तो म्हणाला, मेरे साथ चलो, मैं काम दिलाता हूँ और मैं भी तुम्हारे साथ काम करता हूँ, असे आश्वासन दिले. तो त्यांना त्याच्या घरी घेऊन गेला. येथे माझ्यासोबत राहा, उद्यापासून आपण कामाला जाऊ, असे शेखरने सांगितले. काही वेळ ते तिथे थांबले, पण त्याच्या घरी गेल्यावरही त्या पती पत्नीचे मन तिथे लागले नाही. कारण काम मिळण्याची आशा त्यांनी सोडली होती. तसेच परक्या माणसाजवळ किती दिवस राहणार हाही प्रश्नच होता. त्यामुळे त्यांनी आपल्या घरीच जाण्याचा पक्का विचार केला. आम्ही घरीच जातो, असे चंद्रशेखर या सांगून ते पती पत्नी रेल्वे स्टेशनकडे निघाले. तेव्हा शेखर त्यांना रेल्वे स्टेशन पर्यंत तुम्हाला सोडतो असे म्हणत त्यांच्या सोबत निघाला. वाटेत निरोप देताना तिघांनीही दारू घेण्याचे ठरवले. रात्री 9 वाजता शेखरने भागवतीकडून दारूसाठी 500 रुपये घेतले आणि तो दारू आणण्यासाठी दारूच्या दुकानावर गेला. तर ते पती पत्नीने रेल्वे स्टेशनकडे गेले. तेथील उत्तरेकडे तिकीट खिडकीतून गोंदियात जाण्यासाठी त्यांनी 2 तिकिटे काढली. रात्री 9:30च्या दरम्यान शेखर दारू घेऊन आला. त्यानंतर मरावी पती पत्नी आणि शेखर असे तिघे सोबतच बडनेरा रेल्वे स्टेशनवरील बाजूच्या पाणी टाकीजवळ दारू पिण्यासाठी बसले. अगोदरच दारू पिलेला लक्ष्मण 2 पेगमध्ये झिंगू लागला. काही वेळातच तो नशेत पार बेशुद्ध होऊन पडला. त्याला कशाचीच शुद्ध उरली नव्हती. रात्री 10:30च्या दरम्यान लक्ष्मणचे अचानक डोळे उघडले. तो भानावर आला. त्याने आजूबाजूला पाहिले आणि समोरचे दृश्य पाहून त्याचे डोके भडकले. त्याची पत्नी भागवती ही नुकत्याच भेटलेल्या शेखर जवळ झोपलेली होती. आपली पत्नी परपुरुषासोबत झोपल्याचे पाहताच तो रागाने बेभान झाला. सार्वजनिक ठिकाणी अंगावर कपडे नसलेली आणि परपुरुषाजवळ झोपलेली पत्नी पाहून दारूची नशा चढलेल्या लक्ष्मणचा राग अनावर झाला. तो इतका बेभान झाला की त्याने पत्नी भागवतीचे केस पकडून ओट्यावर आपटले. या आवाजाने शेखरला जाग आली. त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला लक्ष्मणचे रौद्र रूप दिसले. ते पाहून घाबरलेला शेखर तिथून पळून गेला. तर पत्नी दारूच्या नशेत परपुरुषासोबत पाहून चिडलेल्या लक्ष्मणने जवळची वीट घेऊन भागवतीच्या डोक्यात घातली. एकामागे एक विटेचे घाव घातल्याने काही वेळातच भागवती ठार झाली. ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली. ती थंड पडल्यानंतर झोकांड्या खात लक्ष्मण झोपी गेला. सकाळी जाग आल्यावर त्याने भागवतीस उठवण्याचा प्रयत्न केला असता ती मृत झाल्याचे त्याच्या लक्षात आले. आपल्या हातून आपल्या पत्नीचा खून झाल्याचे लक्षात येताच लक्ष्मण हादरला, पण स्वतः सावरत त्याने तिच्या अंगावर ब्लँकेट टाकले आणि तो बॅग घेऊन तिथून रेल्वेने गावाकडे पळून गेला. घटनास्थळी कोणताही धागा नसताना अमरावती पोलिसांनी अत्यंत गुंतागुंतीचा क्लिष्ट तपासाचे लक्ष्य केवळ 24 तासात पूर्ण करून कानून के हात बहुत लंबे होते हे ते परत एकदा सिद्ध करून दाखवलेच.
या घटनेचा तपास अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त कल्पना बारवलकर, पोलीस उपायुक्त सागर पाटील, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, पोलीस अंमलदार दीपक सुंदरकर, नईम बेग, मंगेश शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल राजिक रायली, योगेश पवार, निलेश वंजारी, सागर ठाकरे, चेतन कराडे, पोलीस हवालदार संदीप खंडारे, पोलीस कॉन्स्टेबल चेतन शर्मा, राहुल दुधे, पोलीस नाईक शशिकांत शेळके हे सर्व पुढील तपास करत आहेत।